हॅलो फ्रेंड, नमस्ते. माझ्या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज मी या ठिकाणी खूप सुंदर अशी पैठणी ब्लाऊज डिझाईन करून दाखवणार आहे. तर या ठिकाणी मी ब्लाऊजची लेंथ घेतलेली आहे आणि मुंडा घेर 6 इंचाचा ठेवला आणि 1 इंचावरती मार्जिन घेऊन या ठिकाणी आकार देऊन घेतलेला आहे. आता 2 इंचाचा गळा घेऊन या ठिकाणी मार्किंग करत आहे. तर मी या ठिकाणी 2 इंचावरती गळ्याचे मार्किंग करून घेतलेली आहे आणि 10.5 इंचावरती गळ्याला आकार दिलेला आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने या ठिकाणी गळ्याची मार्किंग करून घेत आहे. तर मी या ठिकाणी चौकोनी गळा कट करून घेतलेला आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात. आता मी या ठिकाणी गळ्यावरती ब्लाऊज पीसवरती अस्तर ठेवून या ठिकाणी शिलाई मारून घेत आहे. गळ्याच्या सर्व साईडने आपण या ठिकाणी शिलाई मारून घेणार आहोत. तर हे पहा, अशा पद्धतीने मी आता एक साईडची जॉईंट भाग करून घेत आहे. तर गळा जॉईंट करत असताना अस्तर तुम्ही वरून पलटी मारून घेणार असाल तर तुम्ही अस्तर ब्लाऊज हा सुशा ठेवायचा आणि अस्तर त्यावरती ठेवून त्या ठिकाणी अस्तर जसा कट केलेला आहे त्या पद्धतीने आपण या ठिकाणी शिलाई घालून घ्यायची असते. तर हे पहा, मी अशा पद्धतीने या ठिकाणी शिलाई घालून घेत आहे. तर कोणावरती आल्यानंतर स्टॉप करून त्या ठिकाणी डबल शिलाई मारण्यास सुरुवात केलेली आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने मी गळ्यावरती शिलाई मारून झाली. आता नेक्स्ट स्टेप मी कमरेच्या साईडने सुद्धा या ठिकाणी शिलाई मारून घेत आहे. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात, हा थोडासा सिल्क कापड होता आणि आता या ठिकाणी मी गळासुद्धा कट करून घेत आहे. जो आतमध्ये ब्लाऊजचा कापड होता तो आपण या ठिकाणी कट करून घेत आहोत. तर हे पहा, अशा पद्धतीने आपण या ठिकाणी आतमधला कापड कट करून घेतलेला आहे. नंतरची स्टेप, तर आता आपण या ठिकाणी बारीक बारीक कट्स मारून घेणार आहोत. तर कट्स मारल्यामुळे गळ्याला आकार खूप छान येतो आणि त्या ठिकाणी आकार छान येतो. जसा आकार हवा असतो तसा आकार येतो. आता आपण या ठिकाणी पलटी मारून घेत आहोत. तर पलटी मारत असताना व्यवस्थित हात आतमध्ये घालून त्या ठिकाणी काढून घ्यायचे असतात. तर ह्या ठिकाणी मी पलटी मारून घेतलेली आहे. आता नेक्स्ट स्टेप आपण या ठिकाणी ही दाबटीप शिलाई मारून घेणार आहोत. तर हे पहा, अशा पद्धतीने आपण या ठिकाणी गळ्यावरती दाबटीप शिलाई मारून घेत आहोत. गळ्यावरती दाबटीप शिलाई मारल्यानंतर गळ्याची फिनिशिंग खूप छान येते, म्हणून आपण या ठिकाणी दाबटीप शिलाई मारत असतो. तर हे पहा, अशा पद्धतीने मी हाताने आतला कापड बाहेर काढत आहे आणि त्या ठिकाणी शिलाई मारत आहे. तर गळ्यावरती आपली शिलाई मारून झालेली आहे. आता नेक्स्ट स्टेप आपण लगेच कमरावरती सुद्धा ही शिलाई मारून घेणार आहोत. म्हणजे खालचा साईडचा भाग, जो कमरेचा भाग होता तो सुद्धा आपण या ठिकाणी शिलाई मारून घेत आहोत. तर ह्या ठिकाणी कमरेच्या भागावरती शिलाई मारून झाल्यानंतर कडेने एक्स्ट्रा जो भाग असतो त्या ठिकाणी सुद्धा आपण ह्या ठिकाणी शिलाई मारून घेत आहोत. तर कडेच्या सुद्धा एक्स्ट्रा भागावरती शिलाई मारून झालेली आहे आणि एक्स्ट्रा कापड असलेला आपण या ठिकाणी कट करून घेतलेला आहे. आता नेक्स्ट स्टेप आपण या ठिकाणी टक्स पाडून घेत आहोत. टक्स पाडत असताना हळूवार त्या ठिकाणी व्यवस्थित असा टक्स पाडून घ्यायचा असतो तिरपा. तर वरच्या साईडनं निमुळता भाग असतो आणि खालच्या साईडला अर्धा इंचावरती हा टक्स पाडलेला असतो. साधारणपणे हा टक्स आपण 4 इंचाचा 4.5 इंचाचा ठेवलेला असतो. तर अशा पद्धतीने टक्सला लॉकसुद्धा केलेली आहे. तर नेक्स्ट स्टेप आपण आता ह्या ठिकाणी डिझाईन तयार करण्यासाठी जो अस्तरचा आपण गळ्याला आकार दिलेला होता तो आपण ह्या ठिकाणी घेणार आहोत. तर हे पहा, आपला चौकोनी गळा खूप छान दिसत आहे. तुम्ही असा सुद्धा सिंपल वापरू शकतात, पण डिझाईनचा करायचा आहे आपण या ठिकाणी डिझाईनचा करून घेणार आहोत. तर गळ्याची लेंथ आपल्याला तेवढीच ठेवायची आहे. तर आता मी जो अस्तरमधला जो भाग निघालेला होता गळ्याचा तो आता मी या ठिकाणी कट करून घेत आहे. आपल्याला एवढ्याच काठावर डिझाईन करून घ्यायची आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने मी थोडासा आकार देऊन घेत आहे गळ्यावरती. तुम्ही सुद्धा त्याच पद्धतीने गळ्यावरती आकार देऊन घ्या. तर हे पहा, अशा पद्धतीने मी गळ्यावरती आकार देऊन घेतलेला आहे. आता या ठिकाणी मी कट्स मारून घेत आहे. ज्या ठिकाणी आकार दिलेला होता तो भाग आपण या ठिकाणी कट करून घेत आहोत.
तर हे पहा अशा पद्धतीने हे 4 पार्ट्समध्ये डिझाईन तयार करायची आहे आपल्याला. तर हे मी कट्स मारून घेत आहे, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. तर ही डिझाईन खूप छान दिसते, तुम्ही नक्की ट्राय करून पहा. तर असे आपले हे 3 पार्ट्स तयार झालेले आहेत. तर आता आपण या ठिकाणी लगेच हे पार्ट्स वाढून घेणार आहोत. तर ह्या ठिकाणी मी जो गळ्याचा भाग निघालेला होता उरलेला, त्यामध्ये हे छोटे छोटे पार्ट्स काढून घेत आहे. तुम्ही दुसरा कापडसुद्धा वापरू शकतात. पण ब्लाऊज पीस दिल्यानंतर अस्तरचा कापडा जास्त उरत नसतो, त्यामुळे आपण ॲडजस्टमेंट करायला शिकली पाहिजे. तर अशा पद्धतीने मी या ठिकाणी गळ्यामधला जो उरलेला भाग होता त्यामध्ये मी ह्या डिझाईन कट करून घेत आहे. हा गोल आकार होता जसाच तसा ठेवलेला आहे आणि खालचा भाग थोडासा अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे, तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात. गोल आकारावरती आपण गोट लावून घेणार आहोत आणि खालच्या भागाला जॉईंट लावण्यासाठी आपण एक्स्ट्रा कापड ठेवत आहेत. आता ह्या ठिकाणी सुद्धा तुम्ही त्याच पद्धतीने हे स्टेप्स फॉलो करायचे आहेत. तुम्हाला ओळखू येण्यासाठी तुम्ही ज्या ठिकाणी आपल्याला जॉईंट करायचे त्या ठिकाणी मार्किंग करू शकतात, कारण की ते शिवते वेळेस तुम्हाला समजून येईल की ज्या ठिकाणी आपण मार्किंग केलेली आहे ती आपल्याला जॉईंट करायची आहे आणि जी मार्किंग केलेला भाग नाही तो गोल राऊंडमध्ये आहे हे लक्षात येईल. तर अशा पद्धतीने मी तिन्ही पार्ट्स वाढून घेतलेले आहे. तर वाढून झाल्यानंतर आता आपण ब्लाऊजवरती ही डिझाईन तयार करून घेणार आहोत. तर आता मी कलरफुल या ठिकाणी ब्लाऊजचा कापडाचा कलर यूज करत आहे आणि त्या ठिकाणी ही डिझाईन तयार करून घेत आहे, तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात. तर हे पहा, साडीचा काठ ग्रीन कलर आहे आणि साडी ही ब्ल्यू कलरची होती. आता आपण ह्या साडीचा कापड मॅचिंग करून या ठिकाणी कापड घेतलेला आहोत. आता ही डिझाईन आपण पूर्ण करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आम्ही थोडासा एक्स्ट्रा कापड होता तो कट करून घेतला आणि चारी बाजूने हा कापड जॉईन करून घेतलेला आहे. आज तर हा साडीवरती जॉईन करून घेतलेली आहे. तर हे पहा अशा पद्धतीने आपण अस्तर जॉईन करून घेतलेले आहोत. तर आता नेक्स्ट स्टेप लगेच मी हिरव्या कलरचा सुद्धा हा पार्ट्स तयार करून घेत आहे. तर कलरफुली आपल्याला या ठिकाणी ही डिझाईन तयार करून घेणार आहोत. तर हे पहा अशा पद्धतीने हे ग्रीन कलरचे सुद्धा आपण जॉईन करून घेणार आहोत. त्याच पद्धतीने आपण हे दोन्ही सुद्धा जॉईन करून घेणार आहोत या ठिकाणी. तर हे पहा अशा पद्धतीने आपले हे दोन्ही जॉईन करून घेत आहोत. तर हे पहा अशा पद्धतीने मी दोन्ही साईडला सुद्धा जॉईन करून घेतलेली आहे आणि आता हे कट मारून घेत आहे. जेवढा आपला अस्तर होता तेवढा आपण त्या ठिकाणी अस्तरच्या भागावरती पॅच केलेला होता तेवढा आपण कट करून घेत आहोत आणि बाहेरला भाग कट करून टाकत आहोत. तर हे पहा अशा पद्धतीने या ठिकाणी सुद्धा मी हा छोटा पॅच उरलेला होता तो सुद्धा ब्ल्यू कलरचा केला आहे आणि एक ग्रीन कलरची आणि 2 ब्ल्यू कलरची या ठिकाणी आपण डिझाईन तयार करून घेतलेली आहोत. तर हे पहा अशा पद्धतीने आपले सगळे पार्ट्स तयार झालेले आहेत. तर आता ह्या ठिकाणी ब्ल्यू कलरवरती ग्रीन कलरची जॉईंट लावून घेणार आहे आणि ब्ल्यू कलर आणि ग्रीन कलरला ब्ल्यू कलरची गोट लावून घेणार आहोत. तर आता ब्ल्यू कलरचा पार्ट आपण तयार केलेला होता पॅच, त्यावरती ग्रीन कलरचा गोट लावून घेत आहोत. तर हे पहा अशा पद्धतीने ग्रीन कलरचा गोट लावून घेत आहोत. तर हा गोटसुद्धा खूप छान दिसत आहे, तुम्ही नक्की ट्राय करू शकतात. तर हे पहा अशा पद्धतीने हा गोट लावून झालेला आहे. त्याच पद्धतीने दोन्ही साईडला मी गोट लावून घेत आहे, तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात. तर दोन्ही भाग मी हे गोट लावून तयार करून घेतलेले आहे. तर नेक्स्ट आता आपण आणखी लगेच सगळे गोट लावून घेणार आहोत. सगळ्या भागावरती आपण गोट लावून घ्यायचे आहे. तर तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकतात मी सर्व भागास पॅचवरती असेच गोट लावून घेत आहे. तर गोट लावते वेळेस थोडेसे प्रॉब्लेम होत होती, तर व्यवस्थित असे सर्व मी गोट लावून घेतलेली आहे. तर ह्या ठिकाणी आपले सर्व भाग गोट लावून तयार झालेले आहेत.
तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात मी सर्व भागावरती गोट लावून घेतलेली आहे. तर ग्रीन कलरवरती ब्ल्यू कलरची गोट आणि ब्ल्यू कलरवरती ग्रीन कलरची गोट लावून घेतलेली आहोत. तर हे पहा खूप छान दिसत आहेत आपले हे कापड. आता आपण या ठिकाणी जॉईन करून घेणार आहोत. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी कशा पद्धतीने या ठिकाणी जॉईन करून घेत आहे. तर हे एकमेकावरती ठेवून लगेच जॉईन करून घेत आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात. तर हे पहा अशा पद्धतीने मी खालच्या कापडवरती हा भाग जॉईन करून घेतलेला आहे ग्रीन कलरचा ब्ल्यू कलरवरती. आता लगेच आपण ब्ल्यू कलरचा एक पॅच त्यावरती लावून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने हे 3 पॅच आपले तयार झालेले आहेत. 3 असे हे 6 पॅच आपले तयार करून घेतलेले आहोत. तर हे पहा अशा पद्धतीने हे तिन्ही पॅच आपण या ठिकाणी लावून घेणार आहोत. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता हे असे आपले पॅच तयार झालेले आहेत. तर आता आपण हे गळ्यावरती लावून घेणार आहोत. तर हे ॲडजस्टमेंट करून आपण या ठिकाणी गळ्यावरती लावून घेणार आहोत. तर ह्या ठिकाणी मी ॲडजस्टमेंट करून घेतलेली आहे आणि आता हा पॅच आपण ह्या ठिकाणी लावून घेतलेला आहोत. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात. आता आतमधली डिझाईन आपण या ठिकाणी लावून घेणार आहोत. आता आपण ह्या ठिकाणी पॅच लावून घेतलेले आहेत. तर हे पॅच लावून झाल्यानंतर हा ग्रीन कलरच्या कापडाचा मी त्रिकोणी आकारामध्ये डिझाईन करून घेत आहे. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात अशा पद्धतीने हे ग्रीन कलरचे मोठे 4x4चा कापड घेऊन या ठिकाणी त्रिकोण तयार करून घेत आहे. तर हे पहा अशा पद्धतीने हे 2-3 आणि ब्ल्यू कलरचे 2-3 करून आपण या ठिकाणी जॉईन करून घेणार आहोत. तुमच्या साडीचा जे कलर आहे तुम्ही त्या ठिकाणी ते कलर वापरू शकतात. आता ह्या ठिकाणी माझा हा ब्ल्यू कलरचा आहे म्हणून मी हा कापड वापरत आहे. तुम्ही दुसरासुद्धा वापरू शकतात, काही हरकत नाही. असे आपण 3-4 त्रिकोण तयार करून घेणार आहोत. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता असे 3-4 त्रिकोण जॉईन करून मी या ठिकाणी पॅचवरती लावून घेत आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात. तर हे पहा अशा पद्धतीने 3-4 त्रिकोण या ठिकाणी लावून घेतली आहे. नेक्स्ट स्टेप आता आपण या ठिकाणी लेस लावून घेत आहोत. त्याआधी मी या ठिकाणी ही लेस लावून घेत आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात. तर मी या ठिकाणी गळ्यावरती लेस लावून घेत आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात. या ठिकाणी आपण गळ्यावरती लेस लावून घेत आहोत. तर मी या ठिकाणी सिंगल लेस लावून घेत आहे. तुम्हाला वाटल्यास तुम्ही या ठिकाणी ब्ल्यू कलरची लेस लावू शकतात, खूप भारी दिसेल. तर मॅचिंग असेल तर तुम्ही या ठिकाणी मॅचिंग कलरसुद्धा वापरू शकतात. तर हे पहा अशा पद्धतीने आपण या ठिकाणी लेस लावून घेत आहोत. तर तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब माय चॅनल अंजली ऑल इन वन. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलवरती व्हिडिओ पाहत चला. तर हे पहा आपली डिझाईन आज या ठिकाणी तयार झालेली आहे. ही डिझाईन खूप भारी दिसत आहे. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. बाय बाय. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. बाय.